जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात दर्जेदार इमारतींच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला आहे, मात्र इमारतींना गळती लागली। आमदार हिरामण खोसकर यांची माहिती, 14 कोटी रुपये खर्च करून शाळेसाठी इमारत तयार करण्यात आलेली आहे, मात्र 2च वर्षात ही इमारत घडत आहे। नंदुरबारच्या कृषी विभागात अनियमित आढळून येत असल्याने तातडीने कारवाई केली जाणार आहे। जिल्ह्यातील रिक्त पदांचा अहवाल शासनाकडे पाठवून तातडीने रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करणार। नंदुरबार जिल्ह्यात आश्रमशाळांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याचा गंभीर आरोप विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार हिरामण खोसकर यांनी केला आहे। विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणून सुमारे 14 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली इमारत अवघ्या 2 वर्षातच गळतीला लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तर यासोबतच जिल्ह्यातील कृषी विभागातही मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून येत असल्याचे सांगत त्यावर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले। जिल्ह्यात अनेक विभागात रिक्त पद आहेत, या रिक्त पदांचा अहवाल शासनाकडे पाठवून तातडीने भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आढळून आलेले बरेच आलेले, परंतु त्याच्यासाठी समिती प्रमुखांनी सूचना दिलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खूप मोठं विद्यार्थी फक्त बिल्डिंग बांधलेला, आज 2-2 वर्ष झाले बिल्डिंग बांधल्या गाळत आहे, कोट्यवधी रुपयाचा खर्च झालेला आहे। त्याच्या समितीने सूचना दिली। काल आम्ही हिवरागावला गेलो, 2च वर्ष झाले, 14 कोटीच्या बिल्डिंग आहे आणि गळती आहे। अशा पद्धतीने हे झालं। बऱ्याच अडचणी आहे समाजाच्या, कृषीच्या माध्यमातून जो काही खर्च झालेला आहे तो सुद्धा अनियमित आहे त्याच्यामध्ये। त्या बाबतीत कलेक्टर मॅडमशी बोललो तेव्हा आम्ही त्याच्यावर कारवाई करतोय। अशा अनेक समस्या आहे, पण आता समितीने जे सूचना दिल्या त्या अहवाल आम्हाला पाठवलं, आमचं समाधान झालं। ठीक नाही झालं येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही तो प्रश्न सदस्य म्हणून मी ते 100% मांडला। समिती जेवढा कुठे कुठे रिक्त जागा आहे त्याचा सगळा अहवाल घेऊन आम्ही शासनाला समितीमार्फत पाठवतो।